जय सेवा हो दादा. जय सेवा जी जय सेवा. जागली आणली मती बाण इंगे जागली हांजी ना पाटलाना नेनमंदी. बरं चाईल बांग हल्ले जी असा लो तू निवागडी. दुर्गा जरा चा किम बरं. इंगे बाबा बाबा बेस दिसतो ना. अहो बाई निकून बांग होई लागिता. राणी मंदिनी महातुडी राणी. हांदा बाबा आना शाहीर हवा माय बांधतो ना आना. इंगे ओ बाई. अरे वा चिवडा मी खाऊ. घे काय तुला सांगितलं होतं ना आमच्या जवळ येत नको जाऊ. त्यामुळे आम्हाला काही झालं तर माझ्या बाबा म्हणे मले गुंडाले जवळ नको देत जाऊ म्हणून. बरं मुलींनो, मला सांगा यावर्षी खो खोची स्पर्धा होणार आहे, तर कोणाला खो खोचा संघ द्यायचा आहे? सर मला बरं मला सांगा खो खो कसा खेळला जातो? सर मला माहित आहे. सांग बरं. हो सर असं हात काढ. तुला सांगितलं होतं ना आमच्या दुराज म्हणून. ठीक आहे. बरं आपण खो खोचा संघ तयार करू. एक काम करू, आपण ग्राउंडवर जाऊ. ठीक आहे, चला. मॅडम आत येऊ. ये. बरं मुलांनो, मला सांगा कथा कोणाला ऐकायची आहे? झाशीची राणी लक्ष्मीबाई कुणाला माहीत आहे? अरे वा छान. झाशीची राणी लक्ष्मीबाई जर तुम्हाला माहिती असेल तर झलकारी बाई सुद्धा माहिती असेल. आज आपण एका महान वीरांगणेबद्दल जाणून घेऊया जिने इतिहासात अमर पराक्रम केला, पण अनेकांना माहिती नाही. ती म्हणजे झलकारी बाई. झलकारी बाईचा जन्म मध्य प्रदेशात भोजला गावात दलित समाजात झाला होता. त्या मूळ निवासी, जंगलच्या रक्षणकर्त्या, प्रामाणिक, दुसऱ्यांच्या प्रति विश्वासू, एक साधी पण निर्धारशील आणि साहसी स्त्री होत्या. मुलांनो, त्या काळी समाजात जातीपातीचे भयंकर भेदभाव होते. तेव्हा उच्चवर्णीय लोकांनी तिला तुम्ही योग्य नाही असं सांगितले. मॅडम मग झलकारीबाईंनी काय केलं? तिने हार मानली नाही. तिने ठरवलं की ती झुंजून दाखवेल. झलकारीबाईला लढायचं होतं. आपली झाशी वाचवायची होती. ती झाशी म्हणजे आपली माती. तिच्या धैर्याची आणि सत्यनिष्ठेची दखल घेत राणी लक्ष्मीबाईंनी झलकारीबाईला आपल्या सेनेमध्ये घेतले. राणी लक्ष्मीबाई क्षत्रिय होत्या. झलकारीबाई दलित आहे म्हणून त्या युद्ध लढू शकत नाही किंवा यांच्या स्पर्शाने आपण अपवित्र होऊन जाऊ असे तुच्छ विचार त्यांचे नव्हते. मुलांनो, लक्षात ठेवा, झलकारीबाई कोणत्याही जातीपातीला मानत नव्हती. तिला माहिती होतं की आपण एकमेकांसाठी जन्मलो आहोत. तिने दाखवलं की समाजाचा बदल प्रत्येकाच्या हातात आहे.
आणि शेवटी राणी लक्ष्मीबाई आणि झलकारीबाई अतिशय चांगल्या मैत्रिणी बनल्या. त्या एकत्र लढल्या, एकत्र जिंकल्या आणि इतिहासात अमर झाल्या. मॅडम, आपण काहून जातपात मानू? आपण तर एकाच देशाचे नागरिक आहे. हो, आपल्याला शिकायचं आहे. आपण सर्व मानव, देशभक्त आणि समान अधिकाराचे समर्थक आहोत. झलकारीबाईमुळे आज आपण आपल्या मातीवर स्वाभिमानाने चालू शकतो. सर, येस मॅम, कम इन. या बसा मॅडम. खरोखर कुलकर्णी मॅडम, आज तुम्ही जे वर्गात मुलांना या वीरांगणेबद्दल माहिती दिली ते देणं फार गरजेचं होतं. कारण आज मला असं वाटते की प्रत्येक नागरिकाने अशा महापुरुषांना वाचलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. दुर्वे सर, मुलांना घडवण्यामागे सगळ्यात पहिला हात म्हणजे पालकांचा आणि दुसरा म्हणजे आपण शिक्षक. आपको पता है, कास्ट डिस्क्रिमिनेशन, पार्शियलिटी, इसमें सबसे बड़ा हाथ होता है पेरेंट्स का. जैसे पेरेंट्स सिखाएंगे वही बच्चे करेंगे. आणि आपण शिक्षक आहोत. विद्यार्थ्यांना सत्याचा मार्ग दाखवणे आणि त्यांना मानवता, समानता, बंधुता समजवणे हेच आपलं काम. अगदी बरोबर मॅडम. येस. आई, ए आई, आई आज शाळेत जात नाही. काऊन वा? काय झालं तुले? काय एवढी पटरून राहिली? माझ्यासोबत कोणीच चांगलं वागत नाही. ना मला कोणत्या खेळात भाग घेऊ देत, ना समोरच्या बेंचवर बसू देत. असं का केलं आपण? हे आपल्या जातीला असं काऊन समजते? बाई, प्रॉब्लेम आपल्या जातीत नाही. प्रॉब्लेम तर ह्या लोकांच्या इचाराईत आहे. त्या दिवशी हे लोक एखाद्या तरी महापुरुषाले वाचन, क्रांतिकाराचे बलिदान यायले माहीत पडन. त्या दिवशी यायले समजन का हे लोक आज या भारत भूमीवर आहे फक्त या महापुरुषांमुळे. कसं म्हणता? आना एवढी शिकेल नाही, पण आना महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज हेरकून वाचे किती ना. आना पाय एस.सी. राव, एस.टी. राव, ओबीसी राव का ओपन राव, समानता आणि बंधुता ह्याच खरं धर्म आहे. बाई, जिद्दीनं पुढं जा. असं हार म्हणून चालणार नाही. शिक्षण घेणं हक्क आहे आपला. आपल्या जातीत कोणी शिकलं नाही का? आहे ना. आपल्या जातीत त्या पहिल्या शिक्षिका दाई रायताड जंगो ह्या होत्या. नंतर वीरांगना राणी दुर्गावती, आणि हे आहे ना आता राष्ट्रपिता, ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आहे ना. काय बाई, चांगली शिक, मोठी हो आणि ह्या लोकांचे विचार बदल. हे तूच करू शकतो. चल आता जेवून घे, मग अभ्यास कर. आधी हो मॅडम. ये. ये पायल, बस माझ्यासोबत. अरे वा,
झलकारीबाई आणि लक्ष्मीबाईची मैत्री झाली दिसते. बाबा आज माझ्या मॅडमने मला झलकारीबाई म्हणलं आणि माझी एक मैत्रीण बी झाली, बोल. लक्ष्मीबाई. आज आम्ही खो खोचा खेळही जिंकलो आणि मी कॅप्टन होती. हे बघा बक्षीस. अरे वा, चाल. हे मा जिंकली म्हणून जिलेबी निंदांना.